नमस्कार मित्रांनो. कधी तुम्ही विचार केला आहे का की दोन अनोळखी व्यक्ती ज्यांना नशीब एका वळणावर एकत्र आणतं ते एकमेकांच्या श्वासाचं कारण कसे बनतात? आजपासून आपण एक नवीन प्रेमकथा सुरू करत आहोत. एक अशी गोष्ट जी प्रेम, भावना आणि हृदयाला हलवून टाकणाऱ्या क्षणांनी भरलेली आहे. या कथेत आहे प्रेम, बेचैनी आणि असे काही वळण जे तुमचं मन हेलावून टाकतील. चला तर मग या नवीन प्रेम कथेच्या पहिल्या झलकमध्ये हरवून जाऊया. रात्रीचे 10 वाजले होते. एक सुनसान रस्ता होता आणि त्या रस्त्यावर एक मुलगी नववधूच्या वेशात धावत होती. ती परत परत मागे वळून पाहत होती. कुणी तिचा पाठलाग तर करत नाही ना हे बघण्यासाठी. कपाळावर कुंकू आणि गळ्यात मंगळसूत्र हे दोनच पुरावे होते की ती नुकतीच लग्न करून आलेली आहे. त्या व्यतिरिक्त तिने ना कोणते दागिने घातले होते, ना हातावर किंवा पायावर मेहंदी होती. पायात तिने स्पोर्ट्स शूज घातलेले होते, ज्यांचा आवाज त्या शांततेत अगदी स्पष्ट ऐकू येत होता. धावत धावत ती एका हॉस्टेलपाशी पोहोचली. हॉस्टेलच्या मागच्या भिंतीवरून चढून आत आली. ती अगदी शांतपणे आपल्या रूमपाशी पोहोचली आणि हळूवार दरवाजा वाजवू लागली, जेणेकरून इतर खोल्यांमध्ये आवाज जाऊ नये. थोड्याच वेळात एका मुलीने दरवाजा उघडला. नववधूच्या वेशात असलेली ती मुलगी आत शिरली आणि तडक वॉशरूममध्ये जाऊन शॉवर चालू केला. ती पाण्याखाली बसली. काही वेळाने बाहेर आली. तिने आता एक छोटा शॉर्ट वन पीस घातला होता. डोक्यावरचं कुंकू पूर्णतः धुवून टाकलं होतं आणि गळ्यातलं मंगळसूत्र मनगटावर ब्रेसलेटसारखं घातलं. मग ती शांतपणे आपल्या पलंगावर जाऊन पडली. पण थोड्या वेळापूर्वी जे काही तिच्यासोबत घडलं होतं त्यानंतर झोप तर लांबच होती. ती उठून बसली आणि बाजूला ठेवलेल्या पाण्याचं जग उचलून पाणी प्यायला लागली. काय झालं आरवी? इतकी टेन्शनमध्ये का आहेस? तिची रूममेट इच्छाने विचारलं, जी गेल्या 10 मिनिटापासून तिचं निरीक्षण करत होती. यार इच्छा, माझं लग्न झालं, आरवीने नखं चावत उत्तर दिलं. काय? कधी? कसं? आणि कुणाबरोबर? इच्छा जोरात ओरडली. मला माहीत नाही तो कोण होता, पण हे नक्की की तो कोणी गुंडामवाली होता. त्याने माझ्या डोक्यावर गन ठेवून माझ्याशी लग्न केलं, आरवी बोलली. 1 मिनिट, सुरुवातीपासून सांग, काय झालं? इच्छा म्हणाली. आरवीने खोल श्वास घेतला आणि सगळं सविस्तर सांगायला सुरुवात केली. मला एक नवीन केस मिळाली होती. त्याच्या तपासासाठी मी गेटअप चेंज करून एका गुन्हेगाराचा पाठलाग करायला सुरुवात केली. त्याचा पाठलाग करत करत मी एका जुन्या पडलेल्या गोडाऊनमध्ये पोहोचले. तिथे जाऊन कळलं की तिथे ड्रग्सचं रॅकेट, मुलींची तस्करी, शस्त्र बनवणं आणि विकणं, बॉम्ब तयार करणं, सोन्याची तस्करी आणि वेश्यावृत्ती असे अनेक गैरकायदेशीर धंदे चालू आहेत. मी लपून छपून सर्व गोष्टी कॅमेरावर रेकॉर्ड करू लागले. पण रेकॉर्ड करताना माझा पाय एका बॉक्समध्ये अडकला आणि सगळ्यांना माझ्याबद्दल कळलं. मी तिथून पळून जाण्याचा प्रयत्न केला. जवळपास 20 लोक माझा पाठलाग करत होते. माझ्यासाठी तिथून सुटणं फारच अवघड झालं होतं. धावत धावत मी हायवेवर पोहोचले, पण माझा पाठलाग सुरूच होता. मी एका मॉलमध्ये जाऊन लपले. माझा पाठलाग करणारे गुंड देखील मॉलमध्ये आले आणि मला शोधायला लागले. मी जिथं लपले होते ती एक वेडिंग ड्रेसची दुकान होती. तिथून मी एक नववधूचा ड्रेस घेतला आणि तो घालून बाहेर आले. तोपर्यंत संध्याकाळ झाली होती आणि मॉल बंद होण्याच्या तयारीत होतं. मोक्याचा फायदा घेऊन मी बाहेर पळाले आणि एका सुनसान रस्त्यावर आले. ती एक अनोळखी जागा होती. ना मला तिथं रस्ता माहीत होता, ना कुठली मदत मिळण्याची शक्यता. अचानक एक कार माझ्या दिशेने येताना दिसली. माझ्या चेहऱ्यावर आनंद उमटला. मी मदतीसाठी हात दाखवला. पण मला काय माहीत होतं की हे माझ्या आयुष्यातील सर्वात मोठं चुकीचं पाऊल ठरणार आहे. कार थांबली. मी काही समजण्याच्या आतच एक माणूस बाहेर आला. त्याने माझ्या तोंडावर रुमाल बांधला आणि मला जबरदस्तीने कारमध्ये बसवलं. आरवी एक ऑफिसर होती, पण त्या माणसाच्या ताकदीसमोर ती कमकुवत पडली. मग त्या माणसाने आपली बंदूक काढून आरवीच्या कपाळावर ठेवली. आता आरवीकडे गप्प बसण्याशिवाय दुसरा काहीच पर्याय नव्हता. ती पळून जाण्याच्या योग्य संधीची वाट पाहू लागली. थोड्या वेळाने ती कार एका मोठ्या मेन्शनपाशी जाऊन थांबली. मेन्शनच्या बाहेर 15-20 सिक्युरिटी गार्ड उभे होते. त्या माणसाने सगळ्यांना जायला सांगितलं आणि आरवीला आत घेऊन गेला. मेन्शन खूपच भव्य होतं. मध्येच एक मांडव सजलेला होता आणि तिथे एक पंडित देखील जबरदस्तीने बंदी करून ठेवलेला होता. दारूच्या नशेत चूर तो माणूस आरवीचा हात पकडून तिला जबरदस्ती मांडवात घेऊन आला. त्याचा चेहरा मास्कने झाकलेला होता. फक्त त्याच्या डोळ्यांमध्ये असलेली ती संतापाची ज्वाळा स्पष्ट दिसत होती. त्या माणसाने गन दाखवून
पंडितला धमकावलं. मजबुरीने पंडितने अग्नी प्रज्वलित केला आणि मंत्रोच्चार सुरू केले. आरवीच्या तोंडावर अजूनही कापड बांधलेलं होतं आणि त्याने तिचा हात घट्ट पकडलेला होता. तो पुन्हा पुन्हा गन दाखवून तिला लग्नासाठी धमकावत होता. आरवीला माहीत होतं की त्या गनमध्ये गोळ्या आहेत आणि जराशीही चूक तिचं प्राण घेऊ शकते, म्हणून ती शांत होती आणि योग्य वेळेची वाट पाहत होती. पंडितने दोघांना 7 फेरे घेण्यास सांगितले. तो माणूस आरवीचा हात पकडून फेरे घेऊ लागला. आरवी दरवेळी सुटण्याचा प्रयत्न करत होती, पण तो पुन्हा गन दाखवून तिला रोखत होता. आरवीला स्वतःच्या जीवाची नाही, तर त्या घाबरलेल्या थरथरत्या पंडिताची जास्त काळजी वाटत होती. पंडित देखील हे लग्न लवकरात लवकर पार पाडून तिथून निघून जाण्याच्या तयारीत होते. फेरे पूर्ण झाले. आता वधूला मंगळसूत्र घालून भांग भरा, पंडितजी म्हणाले. त्या माणसाने लगेच आरवीच्या गळ्यात मंगळसूत्र घातलं आणि तिच्या भांगेत कुंकू भरलं. विवाह संपन्न झाला, पंडितजी म्हणाले. त्यानंतर त्या माणसाने पंडितजींना सोडून दिलं आणि आरवीला आपल्या बाहुपाशात उचलून एका खोलीकडे घेऊन गेला. खोली फक्त मेणबत्त्या आणि फुलांनी सजवलेली होती. सर्वत्र केवळ मेणबत्त्यांचा उजेड होता. त्याने आरवीला बेडवर झोपवलं आणि तिच्या तोंडावरचं कापड काढलं. हळूहळू तो तिच्या जवळ येऊ लागला. त्याने आपला मास्कही काढला, पण अंधारामुळे आरवी त्याचा चेहरा नीट पाहू शकली नाही. तो हळूहळू आरवीच्या चेहऱ्याकडे झुकू लागला. तो तिच्याजवळ येणार त्या क्षणी आरवीने बाजूला ठेवलेल्या फ्लावर पॉटने त्याच्या डोक्यावर जोरात मारलं. दारूच्या नशेत तो लगेच बेशुद्ध झाला. आरवीने संधी साधून स्वतःला वाचवलं आणि तिथून पळून गेली. म्हणजे खरंच तू लग्न केलंस आणि तेही लग्नाच्या पहिल्याच रात्री नवऱ्याला मारून पळून आलीस? इच्छाने आश्चर्यचकित होऊन विचारलं. मारून नाही, फक्त बेशुद्ध केलं आहे आणि तसाही तो माझा नवरा नाहीच आहे, आरवी म्हणाली. ती हातात ब्रेसलेटसारखं घातलेलं मंगळसूत्र पाहून पटकन हात मागे घेते, जेणेकरून इच्छा ते बघू नये. ठीक आहे, पण तू त्याचा चेहरा तरी पाहिलास का? आणि संभव त्याचं काय? इच्छा पुढचा प्रश्न विचारते. त्याने मास्क घातलेला होता, त्यामुळे चेहरा नीट दिसला नाही. पण हो, त्याच्या हातावर एक टॅटू होता, जो मी नीट लक्षात ठेवला आहे. तो टॅटू जर पुन्हा माझ्या नजरेत आला तर मी नक्कीच त्याला ओळखेन. आणि राहिली गोष्ट संभवची, तर मला खात्री आहे त्याला याचा काहीच फरक पडणार नाही. तो माझ्यावर खूप प्रेम करतो, आरवी हसत म्हणाली. हो, पण असे एकसारखे टॅटू तर... इच्छा काहीतरी बोलतच होती, तेवढ्यात आरवीच्या मोबाईलवर एका प्रायव्हेट नंबरवरून कॉल आला. आरवीने तिला शांत राहायचा इशारा केला आणि कॉल उचलला. जय हिंद सर, आरवी बोलते. आरवीने आदराने उत्तर दिलं. जय हिंद आणि अभिनंदन आरवी. समोरून एका वृद्ध पुरुषाचा आवाज आला. अभिनंदन? आरवीने आश्चर्याने विचारलं. सरकारकडून तुला राहण्यासाठी एक घर अलॉट करण्यात आलं आहे. आता तुला हॉस्टेलमध्ये राहण्याची गरज नाही. खरंच सर? आरवी आनंदाने ओरडली. हो खरंच, पण एक अट आहे. एक केस आहे, तू ती केस घेतलीस तरच तुला घर मिळेल. समोरून आवाज आला. कुठली केस आहे सर? आरवीने कुतूहलाने विचारलं. त्याबद्दल तुला उद्या सकाळी ऑफिसमध्ये सविस्तर सांगतो, तिथेच सगळं स्पष्ट करेन. ओके सर, भेटूया उद्या. गुड नाईट, जय हिंद, आरवी म्हणाली आणि कॉल कट केला. त्यानंतर तिने आनंदाने इच्छाकडे पाहत सांगितलं. फायनली मला सरकारकडून घर मिळालंय. काय? खरंच? अभिनंदन, असं म्हणत इच्छा तिला आनंदाने मिठी मारते. थँक्यू, आणि जेव्हा मला घर मिळेल तेव्हा तूही माझ्यासोबत शिफ्ट हो, आरवी हसून म्हणाली. इच्छाने होकार दिला आणि आपल्या बेडवर बसली. ती काही बोलणार होती, पण त्याआधीच आरवी गुड नाईट म्हणत झोपून गेली. पण झोप कुठे येणार होती तिला? तिच्या मनात अजूनही तो व्यक्ती घोळत होता, ज्याच्यासोबत तिचं जबरदस्तीचं लग्न झालं होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी आरवी DGP सरांच्या ऑफिसमध्ये पोहोचली. गुड मॉर्निंग सर, ऑफिसमध्ये शिरताच तिने नम्रतेने म्हटलं. अरे आरवी, आलीस तू? मी तुझीच वाट बघत होतो, DGP सर म्हणाले आणि तिला बसायला सांगितलं. आरवी समोरच्या खुर्चीवर बसली. ही आहे तुझी नवीन केस. आधी फाईल वाच, मग सांग तुला ही केस घ्यायची आहे की नाही, असं म्हणत DGP सरांनी फाईल तिच्या हातात दिली. कोणाची केस आहे सर? आरवीने विचारलं. रुद्र राजपूतची, DGP सर म्हणाले. माफिया वर्ल्डचा एकमेव सम्राट. त्याच्या मर्जीनंतरच माफिया वर्ल्डमध्ये काहीही घडतं. फक्त 25 वर्षाचा असल्यापासून तो माफियावर राज करत आहे. 10 वर्षापासून तो ह्या माफिया वर्ल्डमध्ये आहे. भारतात चालणाऱ्या सगळ्या काळ्या धंद्यांमध्ये, जसं की मुलींची तस्करी, ड्रग्ज, सट्टा बाजार, चंदन आणि सोन्याची तस्करी, हे सगळं त्याच्या नेतृत्वाखालीच चालतं.
आरवी त्या फाईलमधली माहिती लक्षपूर्वक वाचत होती, जिथं रुद्रबद्दल बारीक सारी गोष्टी नमूद केल्या होत्या. फक्त त्याचा फोटो नव्हता. पण मला या केसमध्ये नेमकं करायचं तरी काय आहे सर? आरवीने गोंधळून विचारलं. रुद्रशी प्रेमाचं नाटक करावं लागेल, डीजीपी सर म्हणाले. काय? आरवी चकित होऊन खुर्चीवरून उठली. दरम्यान दुसऱ्या बाजूला, ज्याच्यासोबत आरवीचं जबरदस्ती लग्न झालं होतं, त्या माणसाला शुद्ध आली होती. पण काल रात्री काय झालं काय नाही हे सगळं त्याच्या लक्षात येत नव्हतं. जसं त्याच्या डोळ्यांना उजेड दिसला त्याने आजूबाजूला पाहिलं. खोली अजूनही फुलांनी आणि मेणबत्त्यांनी सजलेली होती. अचानक त्याला काहीसं आठवलं आणि तो जोरात ओरडला. एल्विस, एल्विस कुठे आहेस? तो अजूनही एल्विसला बोलवतच होता तेवढ्यात एल्विस त्याच्यासमोर हजर झाला. येस सर. आश्वीबद्दल काही माहिती मिळाली का? त्याने विचारलं. नाही सर. पीएने घाबरत उत्तर दिलं. मग अजूनपर्यंत ही खोली सजवलेली का आहे? साफ का झाली नाही? तो माणूस रागाने बोलला. सर, काल तुम्हीच सगळ्यांना सुट्टी दिली होती. पीए अजूनही घाबरलेला होता, कारण तो आपल्या मालकाच्या रागाला चांगलंच ओळखत होता आणि कोणत्याही किमतीवर त्याला त्याच्या रागापासून स्वतःचा बचाव करायचा होता. मी सुट्टी दिली? हो सर. काल जेव्हा आश्वी मॅडम लग्नासाठी आली नाही तेव्हा तुम्ही रागावून घराबाहेर पडलात आणि बारमध्ये जाऊन खूप दारू प्यायलात. तुम्हाला इतकी चढली होती की परतताना तुम्ही एका मुलीला घेऊन आलात. पंडितला तर तुम्ही आधीच बंदी बनवलेलं होतं. तुम्ही त्या मुलीला आणि पंडिताला बंदुकीने धमकावून लग्न लावलं. पण त्याआधीच तुम्ही सर्व गार्ड आणि नोकरांना सुट्टी दिली होती. इतकं सांगून पीए गप्प झाला आणि तो माणूसही विचारात पडला. फुटेज मागवा आणि आधी ही खोली साफ करा, तो रागात म्हणाला. जी सर. असं म्हणत पीए जायला लागला. 1 मिनिट, ती मुलगी कुठे आहे? तो पुन्हा विचारतो. माहीत नाही सर. तुम्ही तिला ह्याच खोलीत आणलं होतं, पीए म्हणतो. आता तो माणूस पुन्हा विचारात गढून गेला, पण त्याला काहीच नीट आठवत नव्हतं. तो बाथरूममध्ये निघून गेला आणि पीए आपल्या कामात गुंतला. इकडे, तुला रुद्र राजपूतसोबत प्रेमाचं नाटक करायचं आहे. काय? पण सर, मी हे कसं करू शकते? म्हणजे तुम्हाला माहिती आहे ना की 6 महिन्यानंतर माझं लग्न आहे. आरवीने आपली चिंता व्यक्त केली. आरवीला कॉलेजच्या काळापासून एक मुलगा आवडत होता आणि तो म्हणजे संभव. संभव ही आरवीसारखाच एक ऑफिसर होता आणि सध्या SP च्या पदावर कार्यरत होता. तर आरवी एक सिक्रेट ऑफिसर होती. आरवी आणि संभव दोघंही एकमेकांवर प्रेम करायचे आणि 6 महिन्यानंतर दोघांचं लग्न होतं. पण जर आरवीने ही केस घेतली आणि अंडरकव्हर ऑफिसर बनून रुद्रच्या मागे लागली तर तिचं लग्न होण्याची शक्यता धोक्यात येऊ शकली असती. पण ती ही गोष्ट विसरत होती की काल रात्रीच तिचं एका अज्ञात व्यक्तीसोबत जबरदस्तीचं लग्न झालं होतं आणि तो कोण होता हे आरवीला अजूनही माहीत नव्हतं. आरवी, माय चाइल्ड, तुझं लग्न तर 6 महिन्यानंतर आहे ना? डीजीपी सर म्हणाले. आरवीने मान हलवून हो म्हटलं. तर मग तुला फक्त 6 महिन्यांमध्ये रुद्रचे सगळे काळे धंदे उघड करायचे आहे आणि त्याला अटक करायची आहे. त्यानंतर तू मोकळी. आरवी विचारात पडली. 6 महिने या कामासाठी थोडं कमी वाटत होतं, पण ती तयार होती. तसंही तिला खरं प्रेम करायचं नव्हतं, फक्त नाटक करायचं होतं. म्हणून ती आपल्या नवीन सिक्रेट मिशनसाठी तयार झाली. सर, आय एम रेडी. फक्त सांगा, मी नवीन घरी कधी जाऊ शकते? आजच. ही घे तुझी नवीन घराची चावी. आणि हो, ही रुद्रची फाईल नीट वाच. तुला खूप उपयोग होईल. ओके सर, थँक्यू. जय हिंद. असं म्हणून आरवी तिथून निघून गेली आणि डीजीपी सर पुन्हा आपल्या कामात गुंतले. बाहेर पडताच आरवीने लगेच संभवला फोन केला आणि त्याला भेटण्यासाठी बोलावलं. तिला जबरदस्तीच्या लग्नाबद्दल काहीही लपवायचं नव्हतं. संभव तिच्यासाठी सगळं काही होता. आरवी एक अनाथ मुलगी होती. लहानपणापासून तिच्या आयुष्यात फारशी नाती नव्हती. पण त्यामध्ये संभव तिच्यासाठी सर्वात खास होता. जरी आरवी आणि संभव कॉलेजपासून एकमेकांना ओळखत असले तरीही संभवने तिच्या हृदयात खास स्थान मिळवलं होतं. संभव एक सुखी कुटुंबातून होता. त्याचे वडील बिझनेसमॅन होते आणि त्यांना वाटायचं की संभवनेही त्यांचा व्यवसाय सांभाळावा. पण संभवला ऑफिसर बनण्याची इच्छा होती आणि तो बनलाही. एक यशस्वी SP संभव पाटील. संभवचं कुटुंब आरवीला फारसं पसंत करत नव्हतं, कारण त्यांना वाटायचं की त्यांच्या घरातली सून घरंदाज आणि प्रतिष्ठित असावी. त्यामुळे ते लग्नाला विरोध करत होते. पण संभवच्या हट्टापुढे ते हतबल झाले होते. हॅलो संभव. हां बोल आरवी. संभवने उत्तर दिलं. मला तुला भेटायचं आहे, आत्ताच्या आत्ता. जर शक्य असेल तर तू कॉफी शॉपमध्ये येऊ शकतोस का?
यार, सध्या मी एका अर्जंट केसवर काम करतोय. आता फ्री नाही आहे. पण दुपारपर्यंत प्रयत्न करीन. जसं थोडा वेळ मिळेल मी तुला पिक करायला येतो. मग दोघं सोबत लंच करूया. ठीक आहे, मी तुझी वाट बघते. बाय आणि टेक केअर. बाय आरू. लव्ह यू. लव्ह यू टू संभव. आरवीने फोन ठेवला आणि विचारात पडली की तिच्या लग्नाबद्दल तिला संभवला सांगायला हवं की नाही. एकदा त्या माणसाविषयी माहिती मिळू दे, ज्याच्यासोबत माझं जबरदस्तीचं लग्न झालं. मग मी स्वतः संभवला सगळं सांगेन. हो, हेच बरोबर आहे. तसंही संभवचं कुटुंब मला विशेष पसंत करत नाही आणि जर त्यांना माझ्या जबरदस्तीच्या लग्नाबद्दल कळालं तर ते संभवला माझ्यापासून दूर करतील. नाही, मी संभवला माझ्यापासून दूर जाऊ देऊ शकत नाही. असा विचार करत आरवी हॉस्टेलच्या दिशेने निघाली. इकडे तो माणूस ज्याच्यासोबत आरवीचं लग्न झालं होतं तो आपल्या खोलीतून बाहेर येतो आणि आजूबाजूचं दृश्य पाहून काल रात्री काय झालं याचा विचार करू लागतो. माझं तर अश्वीसोबत लग्न ठरलेलं होतं, मग मी दुसऱ्या मुलीसोबत लग्न कसं केलं? असा विचार करत असतानाच एल्विस त्याच्या समोर येतो. सर, CCTV फुटेज या ड्राईव्हमध्ये आहे आणि ही तुमच्या खोलीची फुटेज आहे. असं सांगून एल्विस त्याला पेन ड्राईव्ह देतो आणि निघून जाणार असतो. तेवढ्यात तो माणूस म्हणतो, खोलीसोबत हॉलही साफ करून घे आणि ड्रायव्हरला सांग माझी गाडी बाहेर काढायला. तो पुन्हा आपल्या खोलीत जातो आणि लॅपटॉपला पेन ड्राईव्ह लावतो. पण तो ती पेन ड्राईव्ह लावणार इतक्यात त्याच्या फोनवर कॉल येतो आणि त्याच्या चेहऱ्यावर हसू येतं. पृथ्वी बच्चा, कशी आहेस? आय एम फाईन भैया. आणि तुम्हाला माहिती आहे मी आज इंडियात येत आहे आणि आजचा पूर्ण दिवस फक्त आपलाच असेल. ओके? ओके, डन. पण तू कधी पोहोचशील? भैया, अर्ध्या तासात माझी फ्लाईट आहे आणि मी संध्याकाळपर्यंत पोहोचेन. ठीक आहे आणि काळजी घे. हॅपी जर्नी बच्चा. थँक्यू भैया. लव्ह यू. लव्ह यू टू बच्चा. लवकर ये. तुझ्यासाठी एक सरप्राईज पण आहे. काय सरप्राईज? मग तर मी आत्ताच उडून येते. अच्छा भैया, फ्लाईटची वेळ झाली आहे. फोन ठेवते. ओके, टेक केअर. बाय. बाय. पृथ्वीने फोन ठेवला आणि आपलं सामान तपासू लागली. इकडे तो माणूस पुन्हा एल्विसला बोलावतो. येस सर. पृथ्वी येते. त्यामुळे या घराला कुलूप लावून टाक आणि लग्नाबद्दल तिला काहीही कळू नये. नवीन मेन्शन जे मी विकत घेतले तिथं सगळं सामान हलव. पृथ्वीची रूम 2 तासात तयार असली पाहिजे. ओके सर. आणखी काही? हो, मी ऑफिसला जातोय आणि तू अश्वीला शोध. ती कुठे आहे, कोणासोबत आहे, काय करते, तिच्या प्रत्येक हालचालींचा अहवाल मला पाहिजे. येस सर. एल्विस निघून जातो. अश्वी खुराना, तू मला सोडलंस ना? आता बघच, मी तुझं आयुष्य नर्क बनवलं नाही तर मी रुद्र राजपूत नाही. असं म्हणत रुद्र संतापात ऑफिसकडे रवाना होतो. ज्या माणसासोबत आरवीचं लग्न झालं तो रुद्र राजपूतच आहे आणि एक अंडरकव्हर एजंट बनून तिला रुद्रसोबत प्रेमाचं नाटक करायचं आहे. बघूया पुढे दोघं एकमेकांसमोर कशा प्रकारे येतात आणि आरवीला कधी समजेल का की रुद्र तोच व्यक्ती आहे ज्याच्यासोबत तिचं जबरदस्तीने लग्न झालं होतं. ह्या सगळ्या गोष्टी जाणून घेण्यासाठी कथेचा पुढचा भाग पाहायला विसरू नका. धन्यवाद.